आईच्या मनातलं तुमच्यासाठी आज आपण संत सखूची गोष्ट ऐकणार आहोत। संत सखू ही विठ्ठलाची परमभक्त होती। तिचं खूप लहान वयातच लग्न झालेलं होतं, परंतु तिची सासू अतिशय कजाग आणि दुष्ट होती। ती तिला वेळोवेळी टोमणे द्यायची, काही वेळेस तर तिला काठीने बदलूनही काढायची। ती सासूचा खूप छळ सहन करत होती आणि विठ्ठलाचं नाव घेत होती, परंतु तिच्या तोंडून विठ्ठलाचं नाव ऐकून सासूला संताप अनावर व्हायचा, कारण सासू ही विठ्ठलाचा द्वेष करायची। तिला विठ्ठलाची भक्ती आवडत नव्हती। असंच एके दिवशी त्यांच्या गावातनं पंढरीला जायला दिंडी निघाली। तर सखूची खूप इच्छा होती की दिंडीबरोबर पंढरीला जावं, परंतु तिच्या सासूने तिकडे पाठवायला ठाम नकार दिला। तरी ती खूप तळमळत राहिली आणि तिच्या सासूने गपचूप ती पंढरीला जाईल म्हणून तिला घरातल्याच एका खांबाला बांधून ठेवलं। अशा वेळेस सखू ही भगवंताचा धावा करत होती। त्यावेळेस स्वतः विठ्ठलाला यावं लागलं आणि विठ्ठलाने येऊन तिचे पाश सोडवले आणि तिला पंढरीच्या वारीला पाठवलं आणि स्वतः तिची जागा घेऊन, तिचं रूप घेऊन तिथे दोरीने बांधून स्वतःच उभं राहिले। अशा रीतीने सखू ही गावकऱ्यांबरोबर पंढरपूरला पोचली। विठ्ठलाचं तिने दर्शन घेतलं आणि विठ्ठलाच्या पायापाशी तिने देहत्याग केला। हे बघून तिच्याबरोबर आलेल्या गावकऱ्यांना अतिशय वाईट वाटलं, त्यांना अतिशय दुःख झालं आणि त्यांनी पंढरपुरातच तिचे अंत्यसंस्कार केले आणि ते परतीच्या प्रवासाला निघाले। आणि इकडे ही गोष्ट रुक्मिणी मातेला कळाली। त्यावेळेस तिला खूप वाईट वाटलं आणि रुक्मिणी मातेने विचार केला की जर सखू मरण पावली तर विठ्ठलाला कायमच तिच्या घरी धुणंभांडी करत राहावे लागेल, ते तिकडेच अडकून पडतील। म्हणून रुक्मिणी मातेने तिच्या राखेतून प्राण फुंकून पुन्हा सखूला जिवंत केलं आणि सखू आणि तिचे गावकरी आनंदाने नाचत गात तिच्या गावाकडे परतले। गावी परतल्यानंतर सखूला त्यांच्या घरी बघून त्यांना अतिशय आश्चर्य वाटले की आमच्याबरोबर सुद्धा सखू होती आणि घरीसुद्धा सखू आहे, हे कसं शक्य आहे। तेव्हा विठ्ठलाने आपले खरे रूप प्रकट केले आणि सखूला आशीर्वाद देऊन ते तिथून निघून गेले। अशा पद्धतीने बघा, भगवंताला सुद्धा आपल्या भक्तासाठी अवतार घेऊन यावं लागतं, त्याची मदत करावी लागते। हे बघून गावकरी आनंदले आणि तिच्या घरच्या लोकांनी सुद्धा तिचा स्वीकार केला आणि आनंदाने ती तिथे नांदू लागली। धन्य ती सखू आणि धन्य तिची भक्ती। जय हरी विठ्ठल।